हॅलो नमस्कार, मी रेशम शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मार्गशीर्ष गुरुवारची सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। सो आज मी छान एक मस्त पॉझिटिव्ह एनर्जीने मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे आणि ती माझ्या आयुष्यातली म्हणजे सगळ्यात पहिलं मी पाऊल स्वकष्टावरती उचललेलं आम्ही दोघांनी नवरा बायकोंनी। तर ती आमच्या बकेट लिस्टमधली ती पहिली गोष्ट आम्ही पूर्ण करत आहोत आणि त्याचं भरभरून प्रेम हे आमच्या आईवडिलांना ज्याने आम्हाला इथे घडवलं, इथपर्यंत आणण्यासाठी आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी धडपड केली, खरंच त्यांचं मनापासून आभार। आम्ही त्यांच्या इतकं करू शकत नाही, बट येस त्यांनी आम्हाला जे घडवलं त्याप्रमाणे त्यांच्या मार्गावर चालून आम्ही नक्कीच आमच्यामध्ये प्रयत्न करू शकतो। तर एक छोटीशी अशी आमची पहिली पायरी आम्ही पूर्ण करत आहोत आणि मी 4-5 महिन्यापासून मागील खूप बिझी होती। कधी माझे व्हिडिओ येत होते, कधी माझे व्हिडिओ येत नव्हते, सलग 15 दिवस माझे व्हिडिओ देखील येत नव्हते। त्यानंतर मग मध्ये कंटिन्यू 2-3 व्हिडिओ टाकायची, त्याच्यानंतर मध्ये गॅपच असायचा। खूप जणी मला खूप क्युरियोसिटीने विचारायचा की ताई बरी आहेस ना, आयांश बरा आहे ना। त्या दरम्यान मी आजारी देखील पडली। ऑब्व्हियसली एवढं सगळं घरातलं हँडल करून जॉब 8 आवर्स जॉब, ड्युटी, बऱ्याच काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत करत माझी जी धडपड होती तर मी ती पूर्ण करण्याच्या मागे लागली होती आणि येस ती गोष्ट कंप्लीट होताना मी माझ्या डोळ्यांनी बघते आहे आणि जोपर्यंत त्याला खूप टाईम गेला आणि अजून पण जाणार आहे, पण खूप जणी उत्सुक आहात, खूप जणी मला कमेंट देखील करतात। त्याच्यामुळे कमेंट्सचं मी काय उत्तरं देऊ हे सुद्धा मला प्रश्न पडायचा। त्याच्यामुळे मग मी त्यांना नेहमी स्माईल द्यायची किंवा मे बी हार्ट द्यायची, असं काही व्हायचं। कारण त्या एवढ्या मनापासून मला विचारतात की ताई काय खुश खबर आहे किंवा तू मे बी असं असं केलं आहेस वगैरे। तर बऱ्याच कमेंट येत होत्या, म्हणजे कालपर्यंत मला लिटरली त्या कमेंट्स येत आहेत। तर ते मला सगळ्यांची क्युरियोसिटी म्हणजे सगळ्यांना ऑब्व्हियसली ते उत्सुकता पण आहे आणि मला सुद्धा आवड आहे की ते सांगायला, कारण मी सुपर डुपर एक्सायटेड आहे त्या गोष्टीला आणि आमच्या फॅमिलीला देखील सुद्धा ती आम्ही सांगितली आणि फॅमिलीला म्हणजे सगळ्या गोष्टी हे करूनच आम्ही सांगितलं। असं नाही एवढी मोठं पाऊल उचलायचं म्हणजे इंडिव्हिज्युअली कुठलीच गोष्ट होत नाही। त्याच्यामुळे आणि जसं मी म्हणाली माझं यूट्यूबचं पण पेमेंट स्टार्ट होत आहे, तर ते पण तुमच्यामुळेच मला सगळा सपोर्ट मिळतोय। म्हणजे आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत। इंडिव्हिज्युअली माणूस असा मी एकटा करू शकतो किंवा मी एकट्यानेच होईल माझ्याने असा प्रकार नाही आहे। आपण एकमेकांच्या उदरनिर्वाहासाठीच असतो। निसर्ग पण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी फ्री देतो। सो ह्या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांशी जोडलेले आहोत तेव्हाच त्या गोष्टी पूर्ण होतात। तर खूप एक्सायटेड आहे ती गोष्ट सांगण्यासाठी आणि ती म्हणजे आम्ही 3-4 महिन्यापासून सलग एका लोकेशनला आमचं स्वतःचं हक्काचं घर शोधत होतो आणि स्वतःच्या हक्काचं घर म्हणजे खूप लोक ह्याचं स्वप्न बघतात। कोणी लवकर घेतं, कोणी उशिरा घेतं, कोणीचं खूप काही प्रॉब्लेम्समुळे राहून जातं आणि त्यानंतर ते पूर्ण करतात। तर आमचं पण तशातलाच भाग आहे। आम्ही स्वतःच्या हक्काचं स्वतःचं घर आम्ही फाइंड आउट करत होतो। आम्हाला लोकेशन कळत नव्हता कोणत्या लोकेशनला आम्ही घ्यावं, कारण आयांशच्या आता स्कूल्स वगैरे सुरू होणार म्हणजे नेक्स्ट इयरपासून तो एका ठिकाणी फिक्स राहिला पाहिजे, कुठून हलवाहलव झाली नाही पाहिजे त्याची। त्याच्यामुळे त्याच्या दृष्टिकोनाने आम्ही घर कुठे घ्यायचं हा पहिला आम्ही विचार केला। त्याच्यानंतर मग आम्ही त्या लोकेशनला शोधत राहिलो। प्रचंड आम्हाला भयंकर हे झालं, भेटणं मुश्किल होतं आमच्यासाठी, बट येस परमेश्वर आमच्यासोबत होता, आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद आमच्यासोबत होते, आमच्या शुभेच्छुक लोकांचे आमच्यासोबत आशीर्वाद होते। त्याच्यामुळे ती गोष्ट पूर्णपणे पार पाडली। खूप अडथळे निर्माण झाले। एक अशी गोष्ट झाली होती की आम्ही पूर्ण प्रोसेस केली, त्यानंतर आम्हाला पूर्ण बॅकअप घ्यावा लागला। मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटली होती की आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची। त्याच्यामुळे डगमगली नाही आणि तो प्रवास असा होता की मी ऑफिसवरनं जाऊन रात्री 7 वाजता लोकेशनला जायची, घर बघायची, आवडलं तर ठीक, नाही तर त्याचं रिप्लाय देणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या एकंदरीत 4 महिने चालू होता। एक रविवार सोडला नाही आम्ही, पूर्ण रविवार आमचे तिकडे गेले आहेत। त्याच्यामुळे आमचा एकही सुट्टीचा दिवस आरामाचा गेला नाही। माझे रविवारचे पण ब्लॉग आले नव्हते। मी एकदा एक व्हिडिओ पण टाकला होता की आगरी मसालापासून मी सगळं जेवण बनवलं आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी गेलो होतो एका लोकेशनला। तर खूप जणींनी हे केलं, विचारलं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये। तर मी त्यांना फक्त स्माईल द्यायची आणि स्माईल देऊन फक्त व्हिडिओला रिप्लाय द्यायची। काल देखील मला एका
ताईंचा मेसेज आला होता की ताई तू नवीन घर बुक केलेस का, तर येस मी नवीन घर बुक केलं आहे. त्याची प्रोसेस गोईंग आहे आणि ते कोणत्या लोकेशनला आहे, कसं आहे, स्टेशनपासून जवळ आहे. आणि आमचं बघण्याचं एकच मुद्दा की आयाशला सगळ्या स्कूल्सच्या हिशोबाने, आजकाल स्कूल प्रचंड महाग झालेले आहेत, तर आम्हाला जमेल तसं स्कूल, त्याचं काय म्हणतात, त्याच्या इतर गोष्टींच्या ॲक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर आमचंसुद्धा आम्हाला ऑफिसला जाता येण्यासाठी जवळ पडेल, नियर बाय स्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या डोक्यात घेतल्या. त्याच्यानंतरच आम्ही एक लोकेशन धरून, आम्हाला 4 महिने ते शोधण्यासाठी प्रचंड वेळ लागला आणि आम्ही अंडर कन्स्ट्रक्शन असा रूम बघत नव्हतो, कारण अंडर कन्स्ट्रक्शन जायचं म्हणाल तर 5 ते 6 ते 7 किलोमीटर स्टेशनपासून दूर, आणि ते आम्हाला अजिबात करायचं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला जुनी प्रॉपर्टी घ्यायची होती जी पुढे जाऊन खूप काही डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकते, आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही स्टेशनपासूनच जवळ घ्यायचा, वॉकिंग डिस्टन्स 5 मिनटं बाईक आणि वॉकिंग डिस्टन्स, ह्याच आमचं डोक्यामध्ये होतं. त्याच्यामुळे आम्ही आमचा एक मुद्दा आमच्या डोक्यात होता आणि तसं आम्ही घर फाइंड आउट केलेलं आहे. आता त्याची प्रोसिजर खूप मोठी आहे, कारण ते अंडर कन्स्ट्रक्शन असतं, तर लगेच आम्ही म्हणजे पेमेंट करून प्रोसिजर झाली असती. बट हे आता असं झालं आहे की टोकन देऊन आम्हाला डॉक्युमेंट्ससाठी प्रोसिजर झालेली आहे, आणि रूम आम्ही डायरेक्ट कॅशने घेतला आहे की लोनने घेतलेला आहे, हे सविस्तर जे काही डिटेल्स आहे तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेन, जेव्हा परिपूर्ण सगळी गोष्ट होऊन जाईल. कारण खूप जणी मला अशा मेसेज करतात आणि त्यांना मला असं रिप्लाय देणं मला थोडंसं अवघड जात होतं, म्हणून मग मी म्हटली चला एक छोटाशा व्हिडिओमध्ये सांगूया की आम्ही घर बुक केलं आहे, जी आमच्या बकेट लिस्टमधली सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी होती ती आम्ही पूर्ण करत आहोत. अजून त्याची प्रोसेस बाकी आहे, खूप प्रोसेस बाकी आहेत. आता सध्या आमचं शिफ्टिंगचं नाही आहे, कारण आयाची स्कूल फिक्स झालेली आहे. एप्रिल ते मे महिन्यामध्ये आमचं डिसिजन असेल, त्या दरम्यान बघूया काय गोष्टी होत आहेत. तर 4-5 महिन्यानंतर, मी म्हणते ना 4-5 महिन्यानंतर खूप काही गोष्टी करायच्या, तर ते ह्याच्यासाठीच करायच्या. सेविंग पण त्यासाठीच करायचे, कारण स्वतःचं घर म्हणाल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी बारीकीने लक्ष द्यायच्या असतात आणि सजवायच्या देखील असतात. तर त्या सजवण्याच्याच दृष्टिकोनाने मी माझं छोटी मनी प्लान्स सेविंग करून ठेवले की जेणेकरून, आणि घर घेणार तर सगळा आपला जो अफाट पैसा आहे तो आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड हातभार थोडासा म्हणजे आत्ता जो प्रवास म्हणजे 5-6 महिने जे आहेत तो थोडंसं बारीकीने चालला पाहिजे, म्हणून मग मी सगळी धडपड असते. नाही तर तुम्ही म्हणाल की 200-300 रुपये साठवून तू काय करणार आहेस, माझ्यासाठी भरपूर आहेत ते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या विकत घ्यायच्या असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या पैशातून घेऊ शकतो. हा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. दॅट्स इट, एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. हा आनंद खूप जणींना झालेला असेल, इवन हे सगळं आमच्या फॅमिलीला सांगून त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की चला 8 वर्ष लग्नाला झाली. मुळात 4 वर्षापूर्वी घ्यायचा विचार होता, पण लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही विचार केला होता, बट त्या दरम्यान आम्ही काही बेबी प्लॅनिंग केली नव्हती आणि बरेच वर्ष लग्नाला झाल्यामुळे तुम्हाला मी तो सविस्तर व्हिडिओ देखील सांगितला होता की मुलाची प्लॅनिंग करणं फार गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग पॉसिबल नाही झालं. तर ही गोष्ट 4 वर्षापूर्वीच आम्ही केली असती. त्यानंतर लॉकडाऊन लागला, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी आला, त्याच्यामुळे मी त्यात अडकून बसली. सो आता विचार करणं फार गरजेचं आहे, कारण वर्ष निघून जातात, आपण त्याच स्टेजला येऊन बसतो आहोत. सो हा निर्णय माझा आमच्या पूर्ण फॅमिलीचा आहे, आमच्या दोघांचा आहे, आणि ती जर्नी आम्हाला आता पूर्ण छानपैकी पुढे घेऊन जायची आहे. हे सगळ्यांच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या रूपाने आईवडिलांचा हात आमच्या डोक्यावरती आहेच. हीच आमच्यासाठी खरंच खूप मोठी कृपा आहे आमच्यावरती. चला, आजच्या मार्गशीर्ष दिनाच्या देवीच्या आशीर्वादाने मी तुम्हाला छानपैकी अशी मस्त छान बातमी सांगितलेली आहे, म्हणजे माहिती, म्हणजे तुम्हाला गोड अशी बातमी दिलेली आहे. त्याच्यामुळे खरंच खूप सगळे आनंदी झाला. आता तुमच्या ब्लेसिंग खरंच खूप महत्त्वाचे आहेत, आणि यूट्यूबची जर्नी पण तुमच्यामुळेच ही घडत आहे. त्याच्यामुळे खरंच आभारी. हे निसर्गाचे जेवढी पण मी आभार मानेन तेवढे कमीच आहेत, कारण निसर्गाने एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या घडवलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी आम्हाला आजमायला मिळत आहेत त्या खरंच त्या परमेश्वराची कृपा आहे. दॅट्स इट. आणि बस चला, आता व्हिडिओ पण एंड करते. होप्स तुम्हाला ही गोष्ट ऐकून खूप आनंद झाला असेल. आम्ही पण खूप सुपर एक्सायटेड आहोत, आणि पूर्ण डिटेल्स जेव्हा रूमची, फ्लॅटची होऊन जाईल तेव्हा तुम्हाला तुम्ही सविस्तर व्हिडिओ सांगेनच. कुठे घेतलं, काय घेतलं, किती प्राईस आहे, कुठच्या लोकेशनला आहे, कधी शिफ्ट होणार, शिफ्ट 4-5 महिन्यानंतर शिफ्ट होणार की नाही विचार आहे. पण आता ती गोष्ट अजूनपर्यंत होल्डवरती आहे. बट येस, ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी खरंच खूप मी हॅपी आहे. चला आता बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. तुम्हाला जे हवं ते करा. आईवडिलांना अजिबात दुखावू नका, आणि प्लीज
स्वतःच्या स्वप्नांसाठी धडपडत राहा. स्वप्न खरंच पूर्ण होतात. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त मेहनत असते. देवाची कृपा आणि आईवडिलांचा आशीर्वाद एवढंच असतं. सो प्लीज स्वतःच्या स्वप्नांच्या मागे लागा, धडपड करा, प्रयत्न करा. नक्कीच तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. चला बाय बाय.